छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी घडवलं असं वक्तव्य करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा जुना मुद्दा नव्यानं छेडलाय। काही दिवसांपूर्वी गोविंदगिरी महाराजांनी देखील केलेली वक्तव्य चांगली चर्चेत होती। त्यानंतर त्याच गोविंदगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलंय। पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। रामदास स्वामींमुळेच शिवाजी महाराज घडले या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या विधानानं नवा वाद सुरू झालाय। आळंदीतल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं। समर्थ गुरु रामदास जी छत्रपति शिवाजी महाराज को यहीं से पैदा करते हैं और छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के अंदर उन्होंने जिस तेज को लहराया था, समर्थ गुरु रामदास जी ने छत्रपति शिवाजी महाराज का मार्गदर्शन करके किया था। वह काम आज गोविंद देव गिरी जी के सानिध्य में इस महाराष्ट्र के अंदर, देश के अंदर, दुनिया के अंदर हर सनातन धर्मावलंबी के मन में इस भाव को पैदा करने के लिए उनके सानिध्य में निरंतर चल रहा है। याचा विरोध आम्ही पूर्वीपासून केलेला आहे, पण जे लोक आज भाजप बरोबर गेलेले आहेत आणि पूर्वी ते भाजप बरोबर नव्हते, जसं अजितदादा आणि सगळे नेते, त्यांनी सुद्धा त्यावेळेस त्या वक्तव्याचा विरोध केला होता। आता आज ते भाजप बरोबर आहेत, त्यामुळे आज ते काय निर्णय घेतात, नाहीतर त्या बाबतीत ते निषेध करतात का, त्या कार्यक्रमाला ते जात नाही का, त्यांचा सत्कार ते करणार नाहीत का, हे अत्यंत चुकीचं विधान आहे। इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी कधी याचं समर्थन करू शकत नाही। राष्ट्रमाता जिजाऊ ह्याच त्यांच्या खऱ्या मार्गदर्शक गुरु होत्या। योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत। महाराष्ट्राच्या इतिहासाचा त्यांना अभ्यास नसेल, त्यांनी तो अभ्यास करावा। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। शिवरायांचे गुरु फक्त आणि फक्त त्यांच्या आई जिजाऊ साहेब होत्या। शिवरायांचे गुरु कोण आहेत यावरून वारंवार महाराष्ट्रात वाद झाल्यानंतर याबद्दल 2018 मध्ये कोर्टात एक खटला भरला गेला आणि त्याच वर्षी औरंगाबादच्या खंडपीठानं त्यावर निकालही दिला होता, ज्यात इतिहासकार, तपास अधिकारी आणि अभ्यासकांची मतं विचारात घेतली गेली। त्यानुसार न्यायालयात जे पुरावे सादर झाले त्यावरून रामदास स्वामी आणि शिवरायांची भेट झाली होती हे सिद्ध होत नाही। शिवाय शिवाजी महाराज रामदास स्वामींना गुरु म्हणून उल्लेख करतात असाही पुरावा नाही, असा निकाल कोर्टानं दिला। मात्र त्यानंतरही खास करून भाजप नेते किंवा भाजपची विचारधारा मानणारे लोक वारंवार अशी विधानं करून वादाला खतपाणी घालतात। समर्थ रामदास नहीं होते तो शिवाजी नहीं बनते। शिवाजी बनाने की फैक्ट्री की सब समर्थ गुरु यहीं बैठे हैं। समर्थ गुरु रामदास जी छत्रपति शिवाजी महाराज को यहीं से पैदा करते हैं और छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के अंदर उन्होंने जिस तेज को लहराया था, छत्रपति शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की याद आ गई। उन्होंने शिवाजी का वर्णन किया, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू। चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा। मैं कोई शिवाजी को छोटा, चंद्रगुप्त को छोटा नहीं बता रहा हूँ। शिवाजी ने कहा तो छत्रपति ने मेरे को राज्य आपकी कृपा से मिल गया है। अब इस देश की एक परंपरा भी है कि अगर गुरु है तो उसको क्या देना चाहिए। जानवर दक्षिणा नहीं देते हो क्या? बघितलेलं कसं आहे ते? मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटायला गेलो, मला असं वाटलं शेक हँड केल्यावरती माझा हात बघायला लागतील। आपका मंगल तो यहाँ पे है और बुध का एक यहाँ पे है। कोडमोडे ज्योतिषी असतात नाही का? तुमचा काय संबंध आहे का? तुम्हाला काय कळतं का? शिवाजी महाराज, रामदास स्वामी तुम्हाला काय माहिती आहे का? आपला काही संबंध नसताना, आपला काही त्याच्यावरती अभ्यास नसताना नुसतं बोलून जायचं। ज्या गोविंदगिरी महाराजांनी अयोध्येतल्या सोहळ्यात वादग्रस्त विधान केलं होतं, तेच गोविंदगिरी आता रामदास स्वामींचंच कार्य करत असल्याचंही योगी आदित्यनाथांनी म्हटलंय। शिवाजी महाराज चक्क संन्यास घेणार होते। मला राज्य करायचं नाही तर मी शिवाच्या आराधनेसाठी जन्मलोय असं शिवराय म्हणाल्याचा नवा शोध गोविंदगिरींनी लावला होता। महाराज छत्रपति शिवाजी महाराज मल्लिकार्जुन के दर्शन के लिए श्रीशैलम के ऊपर गए, 3 दिन का उपवास किया, 3 दिन शिव मंदिर में रहे और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है, मुझे संन्यास लेना है।
शिव जी की आराधना के लिए जन्मा हूं, मुझे संन्यास लेना है, मुझे वापस मत ले जाइए। इतिहास का वो बड़ा विलक्षण प्रसंग है। उस प्रसंग में उनके सारे ज्येष्ठ मंत्रियों ने उनको समझाया और लौटा करके लाया कि यह भी आपका कार्य भगवत सेवा ही है। गोविंदगिरींचा संदर्भ हा सभासदांच्या बखरीतला होता। मुळात बखरी या महाराजांच्या मृत्यूच्या अनेक वर्षानंतर लिहिल्या गेल्यात, त्यामुळे इतिहास लेखनात बखरींना दुय्यम मानलं जातं। त्या बखरीत काय होतं आणि गोविंदगिरींनी काय सांगितलं पाहूयात। बखरीत लिहिलंय की श्री शैल्यास आले, म्हणजे महाराजांनी श्रीशैलम ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। राजांना देखून परम आनंद झाला। केवळ कैलास दुसरे, म्हणजे राजांना दर्शनानंतर आनंद वाटला। हे दुसरं कैलासच आहे अशी त्यांची भावना होती। तिथे हे देह श्रीस अर्पण करावे, शिरकमल व्हावे असे योजिले। समयी श्री भवानी अंगात आविर्भवली आणि बोलली की तुझं ये गोष्टीत मोक्ष नाही, पुढे कर्तव्यही उदंड तुझ्या हाती करणे आहे। वर्तमान सावध झाल्यावरी कारकुनांनी सांगितले, मग श्रीस शिरकमल व्हावा हा विचार मागे राहिला। यावरून गोविंदगिरींनी मात्र सांगितलं की महाराज 3 दिवस श्रीशैलमला राहिले, 3 दिवस उपवास केला आणि म्हणाले की मला आता राज्य करायचं नाही, मला संन्यास घ्यायचा आहे, मला पुन्हा इथून घेऊन जाऊ नका, मी शिवाच्या आराधनेसाठी जन्मलो आहे। मग ज्येष्ठ मंत्र्यांनी शिवरायांची समजूत काढली, स्वराज्य हेच भगवत कार्य आहे, म्हणून त्यांना पुन्हा घेऊन आले। संन्यास किंवा आता राज्य करायचं नाही असा कोणता ऐतिहासिक दस्तऐवज आहे हे जेव्हा गोविंदगिरींना विचारलं गेलं तेव्हा मात्र आपण ते लहानपणी वाचलो होतं असं उत्तर गोविंदगिरींनी दिलं। आपण शपथ घेतली ती सुद्धा शंभू महादेवाच्या समोर घेतलेली आहे। याचा अर्थ असा होतो की त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान महादेवाबद्दल अपार श्रद्धा होती। मी अयोध्येत बसलो आहे आणि अशा प्रकारचं काहीतरी मी माझ्या बालपणी तरुणपणी वाचलेलं असल्याशिवाय मी असं बोलणार नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।